नमस्कार शेतकरी मित्रांनो, बाळा एरे फार्मिंग यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, कांद्याच्या बियाण्याची उगवण क्षमता याविषयी मी काही महत्त्वाच्या टिप्स देणार आहे. तर यावर्षी कांद्याचे बियाणे हे 4,000 रुपये प्रति किलो या दराने मिळत आहे. तर घरगुती बियाणे हे 3,000 रुपये प्रति किलो बियाणे मिळत आहे. परंतु यावर्षी बियाण्याची उगवण क्षमता फारच कमी प्रमाणात आहे. तर ती उगवण क्षमता कशा प्रमाणात आपल्याला वाढवता येईल याविषयी मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, मी या ठिकाणी कांद्याच्या माझ्या घरच्या रोपवाटिकेत उभा आहे आणि त्या कशा प्रमाणात मी बियाण्याची उगवण क्षमता वाढवलेली आहे. हे घरगुती बियाणे आहे माझे. तर मी सर्वप्रथम बियाणे घेतले. तर हे 3 किलो बियाणे आहे शेतकरी मित्रांनो. तर 3 किलो बियाणे घेतले. त्याच्यात विस्कर कंपनीचे जर्मिनेटर नावाचे जर्मिनेशनसाठी एक औषध आहे. त्याच्यात 22 हे बुरशीनाशक वापरले. तर ते 4 तास दोघं मिश्रण ते 3 किलो बियाण्यात पाणी टाकून दोघं जर्मिनेटर आणि 22 एकत्र करून ते 4 तास भिजवले. त्याच्यानंतर ते सावलीत पंख्याखाली वाळवलं आणि नंतर शेतकरी मित्रांनो, मी हे बियाणं जमिनीत टाकलं आणि 7व्या दिवशीच मला बियाण्याचे अंकुर दिसले. 8व्या ते 9व्या दिवशी हे बियाणं पूर्णपणे 98% ते 99% जर्मिनेशन झालेलं आहे. तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो कशा पद्धतीने बियाणे उतरलेले आहे. तर हे मी टाकतानाच थोडंसं जास्त क्षेत्रात टाकलेलं आहे. त्याच्यामुळे ते थोडंसं तुम्हाला कुठे पातळ दिसत असेल, परंतु त्याची उगवण क्षमता ही 98% आहे. तर शेतकरी मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझा बाळासाहेब ऐरे फार्मिंग हा चॅनल सबस्क्राईब करत जा. पुढच्या चॅनलमध्ये आपण कांद्याच्या बियाण्या रोपवाटिकेत मर रोगाविषयी आपण पाहणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो.